दुसऱ्या पर्याला सुरुवात होते. गप्पा कशा तर आमची पूर्ण झडली आता तरी सुद्धा आपल्याला हा गोवांचा विषय दुसऱ्या फेरीचा सुंदर सादरीकरण केलेला आहे. शाहिराने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. गोवा प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. थांबपाने सांगेल प्रश्न पहिला मला समजून घ्या नंतर तुमचं काय त्या 3 ग्रंथ आहेत ना तर घेऊन घरात वाढत नाही. प्रश्न समजून घ्या आधी प्रश्न समजून घ्या ही विनंती आहे. त्या प्रश्नातच अर्ध उत्तर भेटेल. गोवा रंगमंचावर खोटं बोलणार नाही. हा अजून म्हणतात शाहीर की माझा गण माझ्या गणाची कटिंग दिलं गोवानी हे आपल्या गणाची चाल लवर याला पुढं वाढायचं. अरे गाडवाला कोणाची चव कधी कळेल का शंकराने म्हणतो जटा उपटली म्हणून म्हणतो बुवा अरे जटा उपटणाऱ्याला शेताची किंमत मिळेल का वाटतं नाही तर म्हणणारच नाही वावगं म्हणणार नाही. शेट एखाद्या कामाला जातो त्याला आपण शेट म्हणतो. समजून न समजणाऱ्याला शेताची किंमत कळेल का. अरे राखलेला हा बकरा कामाला येईल का. घाशी भिडता शेपूट मिळते घालील का. विकास स्पष्ट बोलते आजच नाही रे येड्या आजचा कामवाशीचा पौर्णिमेचा तो शक्तीपुरा करणारा मला सांगतोस व बोलले की नाही की राजाप्रवाल्याने मुलांना भरपूर इंजेक्शन दिलं अरे गेल्या सगळं बंद झालं एवढा होतं ना
नागरीचं पोहा कुठे गेलं घराच कमी का पाहिजे हा असते नागरेकर मुलांच्या घोड्यात एवढा होतो एवढा तेव्हापासून बारीक करतो यांचा इंजेक्शन होतात ना अजून मी कार्यक्रम करतोय भुवानामध्ये काही गोष्टी असतात शक्ती दूर आहे मला तो मोठेपणा सांगायचा नाही राजपूरवाल्यांचं इंजेक्शन भारी पडलं अजून कार्यक्रम करतोय तर मग एका बापाचा आहे म्हणून तुझ्यासारखी कुत्री भरपूर पाठवलेली दुसरा म्हणतो विषय गाण्याची कटिंग माझ्या काय दिलं मी श्री गणा तू गजानना किती वाट पाहू तू रे सांगना ओढ लागली भक्ताना आस लागली या मना लवकर या मोरया दर्शन द्या अजून भरपूर पावसाला काढायला लागतो तुला ही चालते भरपूर पावसाला रोज पहिलं बुवा म्हणतो नंदन तुरे नंदना गौरीच्या तुरे नंदना अरे कसला मेल्या तुला छंदना पावसाकडनं आपला शब्द नंदना त्या भारती कृतीचं नाव गुरु म्हणून कदम आवाज नंदना तुला कसला रे छंदना हे सुद्धा स्वरात म्हणतोय मी अजून म्हणतो पुढं करीतो तुला मी ही वंदना आळवितो सभारंगणा सोडून या मी वंदना तोडून साडी वंदना आज लागला तुझा छंदना अरे जाऊन करी कर तू थंदना काय बोलायचं शब्द नंदना शिवगौरीच्या नंदना म्हण नाही तर कृष्णाला म्हणतात नंदना शालेजांत इकडं राधापण धय ही माझीच पाजवणार नाही शालेजांत शाही बुवा एक शक्तीचे सुद्धा आहे तुऱ्याचे सुद्धा आहे आणि म्हणून पहिल्या माने म्हटलं की मी घडलो ना इकडं इंजेक्शन तुमची बोटावली माझा अजून ताट आहे माझं ताट आहे शास्त्र घेऊन फिरतो म्हणून माझ्या श्रीनंदला तो झाडीला आहे लक्षात ठेव अशी कुठली मी मारतो आठवण पोराने फिरवण्याचा डोस द्यावीला गवळण की सचिन बुवानी गायलेली मला ना ते तुझ्याकडे नाचायला त्याला विचार अजून विचार आग्र्या हॉलला जशाच तशी उपयोग फक्त चाल वेगळी होती आता तुमच्या त्या भारतीय गुरुजींनी लिहिली ना का सचिनने लिहिलेलं हे मला माहित नाही आणि गवळण उपयोग म्हणून म्हटलो असो तुमचा मोठा तर तुमचा पकडा होतो चार कवटा आले माझ्या बापसाचा काय जाईल म्हणून विषय देवेंद्र गेला हा बिघडून
बुवा म्हणाले त्याला बिघडून का गेला हे सांगायला नको, हे सांगायला पाहिजे ना. तुझी तशी व्यथा होती म्हणून देवेंद्र बिघडून गेला होता. देवेंद्र गेला हा बिघडून, स्वतःची बायको हा सोडून. माईला म्हणले बाई माझी ही तुला सोडून गेला, तुझ्या बापाला काय झालं, दुसरी बघी विषय आहे की नाही. आजच्या राहायचा पुरुष मी म्हणजे शंकर मी, कृष्ण मी, राधा माझी तू. तुला सोडून गेला तोंड्यावर बसलेला वाड्यावर. देवेंद्र गेला हा बिघडून, स्वतःच्या बायकोला सोडून दुसऱ्याच्या बायकोला जवळ करतो. संकट घेतलं या ओढून, दुसऱ्याच्या बायकोला म्हणजे जवळ करतो. संकट घेतलं या ओढून. आता तुला उत्तर हे इंजेक्शन नको, खचणीचा मार, खचणीचा मार, डोकर आडवा येता पाहिजे, डोकर आडवा बरोबर. अरे कसा काय गेला ग उघडून, तुला कसा काय गेला ग उघडून, ठेवतस का तुझं सोडून. अहिलेचा विषय आहे बाबा, मला सुद्धा माहिती आहे, शास्त्रकार सुद्धा. कसा काय गेला ग उघडून, ठेवतस का तुझं सोडून. त्या इंद्राची हे बॉय, त्या इंद्राचा कोण हवाचा वाजवतो तुझी हानी करून. त्या इंद्राचा कोण हवाचा वाजवतो तुझी हानी करून. बुवाचा विषय. अरे हा कालचा हा बोल येऊन माझ्या समोर लागलाय दंड ठोकतायला. आणि पुरुषे दंड ठोकू म्हणजे मानवी ठोकू, दुसरं म्हणणार काय बुवा, दुसरं म्हणणार काय. अरे हा कालचा हा बोल येऊन माझ्या समोर लागलाय दंड ठोकतायला. अशा चिरकुट पोराला निपटायला वेळ लागणार नाही मला पटायला. सांगतो विभीषण म्हणतो, विभीषण म्हणे बोलले. विभीषण सांगतोय पुतण्याला, स्वतःच्या पुतण्या काय केला ना बघ कसा इंजेक्शन. हा 12:30 दिवाळीचा, हा 12:30 म्हणून. अरे तुझ्यासारखे हे जण त्यांची मोडली तर मान. काय म्हणतो तू पुतण्या चुलतीस तर सांगतोय बुवा झोपणार नाही करायचं कोणी. अरे तुझ्यासारखे हे जण त्यांचे मोडले ते कण. वेळ लागणार नाही तुला फुटायला. बुवा ये ना तू माझी फुटायला. पुतण्याचं नाव सांगू काय बुवा. बुवा ये ना तू माझी उपटायला. अरे पुतण्या
पोटाला स्वप्नायला येणार तू माझी उठायला पुण्याचा पोटाला जास्वंदीच्या फुलाला गुलाबात तोडू नको संवाद मांडणार आशी खोटं तू बोलू नको अरे नारीची जात तुझी जात कशी सोडू नको आता मला बोलल्या मारतोस बनाया आड मार्गाने जाऊ नको एकच विषय वाद करायचा नाही या वाघाशी काही गेले बुवा हे फाशी वाद करायचा नाही या वाघाशी काही जावं लागल बुवा रे काशीला जावं लागल बुवा रे काशीला सण वर्षाच्या या माशीला 1, 2, 3, उडा ढोलकीवाला आहे आणि बुवा अशाला मोठा केलेला आहे मोठं मी टिकलो नाही आणि बुवा तुझ्या सारखा साठ्या नव्हे एकाच बाबाचा आदर्श ठेव आणि गायकी कर तुला सन्मान मानेल चंदना परी
आजच्या कार्यक्रमाच्या आयोजक सर्व पदाधिकारी